नमस्कार बालमित्रांनो. मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमी बोलत असतो. घरात पालक आणि शाळेत गुरुजन मुलांवर सुसंस्कार घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आताच्या चालू काळात समाजात बरेचसे वाईट प्रसंग घडताना आपण पाहतो आणि ऐकतो. आपला भारत देश सुसंस्कृत घडविण्यासाठी आपल्यावर लहानपणी घडलेले आपले संस्कारच पुढे उपयोगी पडतात. मूल्य आणि संस्काराविषयी आपला देश इतर देशांच्या तुलनेत फार मोठा व वेगळा आहे. बालमित्रांनो, आज आपण वाचन या चांगल्या सवयीविषयी बोलणार आहोत. बालमित्रांनो, तुम्ही वाचनालय कधी पाहिलं आहे का? नाही ना अजून? वाचनालयात हजारो पुस्तकं ठेवलेली असतात. आपणाला ज्याविषयी माहिती हवी आहे त्यावरचे पुस्तक वाचायला वाचनालयातून मिळते. ते पुस्तक तिथेच वाचनालयात बसून वाचा किंवा पुस्तक घरी घेऊन जा. वाचून झाल्यावर ते पुस्तक परत करून दुसरे घेऊन जा. अशी भरपूर पुस्तके वाचण्याची सोय वाचनालयात केलेली असते. तुम्ही म्हणाल, एवढं का बरं वाचायचं? होय ना शर्विल? बालमित्रांनो, तुम्हाला वाचायला लिहायला यावं म्हणून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शाळेत घातलेलं असतं. एकदा तुम्हाला चांगलं वाचायला आलं की ते तुम्ही कधीही विसरत नाही. पुढे तुम्ही मोठे झाल्यावर ही पुस्तके वाचूनच तुम्हाला सगळ्या जगाची माहिती मिळते. या जगात राहावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं, कोणाशी बोलताना नम्रतेनं बोलावं, दुसऱ्यांशी मत्तीला धावून जावं, या सगळ्या संस्काराविषयी कथा कादंबऱ्या वाचूनच आपणाला समजतं. वाचनालयातील ही हजारो पुस्तकं नाना तऱ्हेच्या वेगवेगळ्या ज्ञानाने भरलेली असतात. अनेक हुशार ज्ञानी माणसांनी मिळविलेले त्यांचे ज्ञान आपल्यासाठी आपण वाचावे म्हणून या पुस्तकात लिहून ठेवलेले असते. अशा प्रकारे कालच्या पिढीला मिळालेले ज्ञान आजच्या पिढीला पुस्तक रूपाने मिळते व आजच्या पिढीने ते पुढच्या पिढीला द्यायचे असते. मित्रांनो, या जगात असलेले हे अफाट ज्ञान म्हणजे एक भला मोठा जणू ज्ञानवृक्षच आहे. शाळेत तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान दिलं जातं. हे विषय म्हणजेच या ज्ञानवृक्षाच्या ज्ञानाच्या फांद्या असतात. वृक्षाच्या फांदीला जशी भरगच्च पाने असतात तशी एक एक ज्ञानफांदी माहितीच्या पानांनी गच्च भरलेली असते. या देशात आणि संपूर्ण जगात जेवढी प्रसिद्ध आणि मोठी माणसे होऊन गेली, उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य महात्मा गांधीजी, वीर सावरकर, डॉक्टर अब्दुल कलाम, महात्मा ज्योतिराव फुले इत्यादी आणि इतर, ही सर्व माणसे जन्मतःच हुशार व संस्कारित होती. त्यांनी पुस्तके वाचूनच त्यांचे ज्ञान वाढविले. त्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी केला. स्मिरल, तुलासुद्धा पुस्तके वाचायला आवडते, होय ना? मग तुझ्या अभ्यासाची पुस्तकं सोडून इतर गोष्टींची वगैरे पुस्तके तू किती वाचलीस? अरे वा, तू 15 ते 20 पुस्तके वाचलीस. फारच छान. तुझ्या वागण्या बोलण्यातून समजते ते. शीतांशू, तुला संगीत आवडतं नाही का? गाणी म्हणतोस. तरीही अवांतर पुस्तकेसुद्धा वाचायला पाहिजेत बरं का, म्हणजे आपले वागणे बोलणे चांगले होते. काय, तू 10 ते 15 पुस्तके वाचली आहेस? वा वा, फारच छान. बालमित्रांनो, अभ्यासाचं वाचन आणि अवांतर वाचन आणि शरीर व्यायाम यासाठी तुम्ही वेगवेगळा वेळ राखून ठेवला पाहिजे बरं का. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांशी संवाद साधायला हवा. कोणीतरी म्हटले, वाचाल तरच वाचाल. चांगला माणूस तुम्हाला घडायचा असेल तर तुम्हाला अनेक चांगल्या माणसांची, व्यक्तींची चरित्रे
चांगल्या लेखकांची पुस्तके वाचावी लागतील. सर्व तऱ्हेच्या वाचनासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा, गोड आशीर्वाद. धन्यवाद.